राज्यातील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या 19 सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्यात। यासाठी राज्य सरकारकडे संबंधित कारखान्यांची आर्थिक स्थिती, कर्ज, मालकी हक्क, न्यायालयीन प्रकरणे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे। या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचा डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा समावेश आहे। आर्थिक अडचणी, बँकांची जप्ती आणि थकबाकीमुळे हा कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे। केंद्र सरकारकडून प्रत्येक कारखान्याचा स्वतंत्र आढावा घेऊन पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जाणार आहे। आवश्यकतेनुसार आर्थिक मदत, पुनर्गुंतवणूक तसंच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात एनसीडीसी, अमूल आणि इफको यांसारख्या संस्थांच्या सहकार्यानं कारखाने पुन्हा सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन आहे। तनपुरे साखर कारखान्यावर माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाकडे सत्ता आहे। प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करून विधान परिषदेवर बिनविरोध विजय मिळवलाय। यामुळे तनपुरे यांना केंद्र सरकार अर्थातच भाजपकडून कारखाना सुरू होण्यासाठी ताकद मिळू शकते। केंद्र सरकारच्या मदतीनं तनपुरे कारखाना पुनर्जीवित झाल्यास राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून डॉक्टर तनपुरे साखर कारखाना पुन्हा सुरू होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।